आपल्याच गाडीचं क्रॉस मेंबर खोलायचं आहे. ते कसं बघा. पहिले तुम्हाला गिअरबॉक्सला जॅक लावायचा आहे सपोर्टसाठी. 14चा रिंग, 14चा बॉक्सने वरचे तुम्हाला नट लूज करून घ्यायचे. ते 4 नट असतात. मग 16चे हे 2 नट आणि पलीकडं पण 2 नट आहेत, ते पण तुम्हाला खोलायचं. मग क्रॉस मेंबर बाहेर येतो. असं लॉक करून तुम्हाला फक्त फिरवायचं. दोन्हीकडनं तुम्हाला वरती पण पाना लावायचं, खाली पण पाना. हे नट असं तुम्हाला लूज करायचं. हे असं तुम्हाला लूज करायचं, बाहेर काढायचं नट. दोन्ही पलीकडचे 4, हे 2 आणि हे 2, 4. हे दोन्ही नट काढायचे, लूज करायचे दोन्ही. हे दोन्ही पण काढायचे दोन्ही. मग हे निघल. हे निघाल्यानंतर तुम्हाला हे दोन्ही टाकायचे. क्रॉस मेंबरचे रबर दोन्ही साईडचे रबर टाकायचे. कारण की हे बघू शकता तुम्ही, एवढा गॅप चालत नाही, त्यामुळे गिअर अडकतो. कधी कधी मागे गिअर हलतो, असं पूर्ण वायबल होऊन जातो. मग तुम्हाला परत जसं नट काढलं तसे तुम्हाला फुल टाईट करून गिअरबॉक्सला क्रॉस मेंबर बसवायचा आहे. गिअरबॉक्सला अटॅच करून बरोबर लेवलमध्ये घेऊन. आणि तुम्हाला बसवताना क्रॉस मेंबर हे असं लेंथमध्ये बसवायचे आहे. कारण की पलीकडं शाफ्ट असतो, तो बरोबर हा लेंथमध्ये बसायला पाहिजे.